अपडेट न्यूज। महिला दिनी एप्स्टीन प्रकरणाच्या निषेधार्थ भव्य रॅली। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या जेफ्री एप्स्टीन प्रकरणाच्या निषेधार्थ यवतमाळात 8 मार्च रोजी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। महिला व बालकांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी समस्त महिला व सामाजिक संघटना सरसावलेत। 8 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता समता मैदान ते संविधान चौक यवतमाळ। प्रमुख मागणी एप्स्टीन फाईल्समधील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलींना न्याय मिळावा। विशेष आवाहन, सहभागी नागरिकांनी काळे वस्त्र परिधान करून निषेध नोंदवावा। या रॅलीद्वारे केवळ एप्स्टीन प्रकरणाचाच नव्हे तर जागतिक युद्धामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचाही निषेध केला जाणार आहे। जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे, हाच शांततेचा संदेश यावेळी दिला जाईल। रॅलीनंतर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकार आणि संयुक्त राष्ट्र संघाला निवेदन पाठवण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट सीमा तेलंग, प्रमोदिनी रामटेके, ॲडव्होकेट वैशाली हिरे, विनोद दोंदल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही यवतमाळतील सर्व सामाजिक संघटना जगात गाजलेलं जेफ्री एप्स्टीन प्रकरण जे आपण बघतोय की संपूर्ण जगात जेफ्री एप्स्टीनने केलेल्या अत्याचारात बालक आणि महिलांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला जात आहे। परंतु भारतामध्ये या मानवीयतेच्या विरुद्ध केलेल्या वाईट कृत्यावर कोणी निषेध नोंदवत नव्हतं आणि म्हणून आम्ही ठरवले की आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च आम्ही साजरा करत असतो। त्या दिवशी आपण कुठलाही सत्कार सोहळा न करता आपण जेफ्री एप्स्टीनने ज्या पद्धतीने बालक आणि मुलांचं शोषण केलं त्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये एक निषेध रॅली ठेवावी आणि जे कोणी लोक या सगळ्या प्रकारात सहभागी आहेत, हरदीप सिंग पुरीचं नाव त्यामध्ये आलं, अनिल अंबानीचं नाव आलं आणि जे लोक या सहभागी आहेत त्यांच्या हरदीप पुरींना तर पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे, त्यांचं नाव आल्यानंतर त्यांनी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। हरदीप पुरीच्या 2 मुलीच्या कंपनीमध्ये जेफ्री एप्स्टीनचे पैसे आहेत हे सगळं पुरावे समोर आल्यानंतरही शासनाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही किंवा सत्ताधारी पक्षसुद्धा या मुद्द्यावरती काही बोलत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.